गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट. पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ सेक्शन मध्ये आपलं स्वागत. प्रीवियस व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण चर्चा केलेली वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही ॲक्रोसोम रिएक्शन होत्या किंवा जे फर्टिलायझेशन आणि सिंगॅमीची डिटेल मध्ये चर्चा केलेली आहे. इन द टुडेज व्हिडिओ लेक्चर we are going to discussing about the significance of the fertilization and the post fertilization changes whatever they happen. फर्टिलायझेशनच्या नंतरच्या ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टीबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. सो लेट्स मूव्ह अहेड. पुढे निघू. आता सिग्निफिकन्स ऑफ द फर्टिलायझेशन काय आहे? फर्टिलायझेशनला काही सिग्निफिकन्स आहेत, म्हणजे इम्पॉर्टन्स आहेत, म्हणजे महत्व आहे. तर का महत्व आहे आणि काय आहे? चला तर मग सांगू बेटा. द सेकंडरी oocyte, आठवतो आता, वेगळं सांगण्याची गरज नाही, रेग्युलरली मी सांगत असतो की तुम्ही प्रत्येक व्हिडिओवर कंप्लीट अटेन्शन द्यायचं आहे. सेकंडरी oocyte आहे कंप्लीट द प्रोसेस ऑफ oogenesis अँड ट्रान्सफॉर्म इनटू द मॅच्युअर ओहम. माहिती आहे ना एक गोष्ट, प्रीवियस व्हिडिओ लेक्चर मध्ये सुद्धा झालेला आहे की सेकंडरी oocyte इज अरेस्टेड ॲट मेटाफेज सेकंड मियोटिक सेकंड डिव्हिजन. मेटाफेज सेकंड डिव्हिजनला तो जो सेकंडरी oocyte आहे तो त्याचं पुढील डिव्हिजन थांबलेलं होतं. पण व्हेनेवर द प्रोसेस ऑफ द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस, आफ्टर दॅट इट रिझ्युम्स, पुन्हा स्टार्ट होतं द नेक्स्ट स्टेप ऑफ द डिव्हिजन अँड फायनली डिव्हिजन इज कंप्लीट अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर ओहम फ्रॉम द सेकंडरी oocyte. हे झालेलं आहे. Diploid chromosome number restore zygote. Zygote is a diploid cell produced due to the fertilization of haploid male gamete and haploid female gamete. हॅप्लॉइड मेल आणि फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन झाल्यामुळे झायगोट तयार झाला आणि झायगोट मध्ये डिप्लॉइड नंबर ऑफ द क्रोमोसोम्स आहेत. इट मीन्स दॅट की ते रिस्टोर केले गेले, पुनर्रचना केली गेली. कारण मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट होण्याच्या पूर्वी ते डिप्लॉइड होते. म्हणजे ह्युमन सेल ही नॉर्मली डिप्लॉइड असणार आहे, पण मियोटिक डिव्हिजनच्या द्वारे मेल गॅमेट फिमेल गॅमेट तयार होताना हे फक्त मियोटिक डिव्हिजन होत असतं आणि लगेच ज्यावेळेस ते युनियन होतं, त्यांचं फर्टिलायझेशन होतं, तर झायगोट मध्ये रूपांतर होतं आणि मग ते प्रोसेस ऑफ द सिनगॅमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सिनगॅमीच्या मदतीनं डिप्लॉइड क्रोमोसोम रिस्टोर केले जातात. दिस इज द सेकंड सिग्निफिकन्स ऑफ द फर्टिलायझेशन. आय होप दोन्ही बी कळले असतील. तिसरं, दी ओहम लॅक द सेंट्रिओल. तुम्हाला माहिती आहे ना बेटा, आपण ज्यावेळेस स्ट्रक्चर ऑफ द ओहम डिस्कस करत होतो, ऍट दॅट इन्स्टंट आय टोल्ड दॅट की देर इज अ नो सेंट्रिओल प्रेझेंट इन दी ओहम अँड सेंट्रिओल इज ओनली प्रेझेंट इन दी स्पर्म. ओके. मग होतंय काय की ड्युरिंग द फर्टिलायझेशन द ओहम ऑलरेडी लॅक्स द सेंट्रिओल अँड दॅट सेंट्रिओल इज नेसेसरी फॉर द फर्दर डिव्हिजन. पुढील डिव्हिजनसाठी सेंट्रिओल गरजेचं असतं. बट ते सेंट्रिओल हा रिसीव्ह केला जातो फ्रॉम द स्पर्म ड्युरिंग द फर्टिलायझेशन. ओके. फर्टिलायझेशनच्या दरम्यान सेंट्रिओल आणि न्यूक्लियस दीज टू इम्पॉर्टंट ऑर्गनिल्स आर एंटर्ड इनसाइड दॅट ओहम. त्या ओहम मध्ये किंवा सेकंडरी oocyte मध्ये प्रवेश करतात. सो दिस इज द थर्ड इम्पॉर्टंट टाइप ऑफ द सिग्निफिकन्स. लक्षात आलं? सेंट्रिओल ते अबसेंट होतो कुणामध्ये, त्या ओहम मध्ये किंवा सेकंडरी oocyte मध्ये. ते आता एंटर करतं कशाद्वारे, तर ते फर्टिलायझेशनच्या दरम्यान स्पर्म मधून एंटर करतं आणि पुढील त्यांचे जे काही डिव्हिजन्स आहेत त्या डिव्हिजन घडून येतात. पुढे, फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट फ्रॉम द टू पॅरेंट. येस, मेल गॅमेट प्रोड्यूस बाय मेल अँड द फिमेल गॅमेट प्रोड्यूस द फिमेल. ओके बेटा. मग आता हे मेल आणि फिमेल गॅमेट मध्ये आपल्याला माहिती आहे की दोन पॅरेंट इन्व्हॉल्व आहेत, मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट्स. ओके, हे फोर्थ आहे. इट रिझल्ट इन द व्हेरिएशन. आता हे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे
आणि when two parents having two different type of genetic material, दोन पॅरेंट कडे दोन जेनेटिक मटेरियल डिफरंट आहेत, ते जेनेटिक मटेरियल आता सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या दरम्यान कंबाईन होतात फर्टिलायझेशनच्या दरम्यान, आणि त्यांच्यापासून प्रोड्यूस होणारे जे ऑफस्प्रिंग आहेत दॅट ऑफस्प्रिंग शो सम व्हेरिएशन बिकॉज some characteristics from the male parent, some characteristics from the female parent. Both these type of the characteristics are passed into the offspring. That's why the process of the variation takes place. It result in the variation which is significant to the evolution. आता व्हेरिएशनची प्रोसेस सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फर्टिलायझेशन मुळे होती आणि ते सिग्निफिकंट आहे इव्होल्युशन साठी. ठीक आहे बेटा, म्हणजे उत्क्रांतीसाठी. हे होता पाचवा. सेक्स ऑफ द ऑफस्प्रिंग इज डिटरमिन्ड. आता जो ऑफस्प्रिंग आहे तो ऑफस्प्रिंगचा सेक्स काय असणार आहे, मेल असणार आहे का फिमेल असणार आहे, हे सुद्धा फर्टिलायझेशन डिटरमिन करतं. ओके. त्यानंतर सेकंडरी ओसाइट इज ओव्ह्युलेटेड आफ्टर LH सर्ज. ल्युटेनायझिंग हार्मोन हे सर्ज करतो, मीन्स तीव्र गतीनं वाढतो. सेकंडरी ओसाइट इज ओव्ह्युलेटेड. ओव्ह्युलेटेड मीन्स काय, की तो ओव्हरी मधून ग्रॅफियन फॉलिकल मधून बाहेर पडतो, तर ह्याला ओव्ह्युलेटेड असे म्हणायचं. दी सेकंडरी ओसाइट एग इज ओव्ह्युलेटेड आफ्टर LH सर्ज about the middle of the menstrual cycle, that is day 14. म्हणजे 14th डे ला, मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डे ला 14व्या दिवशी LH ल्युटेनायझिंग हार्मोनचं कॉन्सन्ट्रेशन सडनली वाढतं आणि वाढलेल्या कॉन्सन्ट्रेशन मुळे, आणि हे वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन कुणाला टार्गेट करतं, ओव्हरीला, आणि स्पेशली कुणाला तर त्या ग्रॅफियन फॉलिकलला, किंवा ग्रॅफियन फॉलिकल नसून ते सेकंडरी ओसाइटला, आणि सेकंडरी ओसाइट त्याच वेळेस मग त्या ओव्हरी आणि जे काही फॉलिकल आहेत त्या सेकंडरी फॉलिकल मधून तो बाहेर पडतो. ठीक आहे. त्यानंतर एग, ठीक आहे, ज्याला आपण सेकंडरी ओसाइट म्हणू, अरेस्टेड ऍट द मेटाफेज सेकंड. बरोबर आहे, कारण ते बिफोर फर्टिलायझेशन मेटाफेज सेकंडला अरेस्ट होतं. अरेस्ट याने थांबतं बेटा तिथं. इट नेव्हर शो द फर्दर डेव्हलपमेंट और फर्दर ग्रोथ. पुढच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत सेल डिव्हिजनच्या त्या तिथं स्टॉप होतात, त्यालाच अरेस्ट होतात असं म्हणायचं. रिचेस द एम्पुला. MCQ ला प्रश्न विचारला जाईल बघा प्रत्येक प्रकारच्या एक्झाम मध्ये, की जो एग आहे, जो सेकंडरी ओसाइट आहे, जो एम्पुला मध्ये पोहोचतो, तर तो कोणत्या स्टेज मध्ये सेल डिव्हिजनच्या पोहोचतो, तर मेटाफेज सेकंड मध्ये तो पोहोचतो. ऑफ द युटेरिन ट्यूब इन अ 12 to 24 hours आफ्टर द ओव्ह्युलेशन. लक्षात घ्या, ओव्ह्युलेशन झाल्यानंतर जवळपास 12 hours to 24 hours आफ्टर द ओव्ह्युलेशन these egg reaches the ampulla of the uterine tube. युटेरिन ट्यूबच्या एम्पुला रिजन पर्यंत ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 12 ते 24 तासाच्या आत तोपर्यंत तो एग जाऊन पोहोचतो. ठीक आहे बेटा, एग सेल पोहोचते. चलो ठीक आहे. त्यानंतर दी सिलिया अँड द फिम्ब्री. डू यू अंडरस्टँड, डू यू रिमेंबर, की ज्यावेळेस आपलं युटेरिन ट्यूब, ओव्हिडक्ट ह्याबद्दलचं डिस्कशन चालू होतं, त्यावेळी आपण सिलिया आणि फिम्ब्री या शब्दांचा यूज केलेला. तर सिलिया इज अ टाइप ऑफ द हेअर प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ द सेल. सेलच्या सरफेसवर असे हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात, ते कंटिन्युअसली मुव्हेबल असतात. फॉलो सगळ्यात फिम्ब्री असं आपण डायरेक्ट टू ऑस्टियम, आणि फिम्ब्रीच्या मुव्हमेंटमुळेच तर मग फिम्ब्री आणि फॉलोपियन ट्यूब याच्या डायरेक्शन मुळे ऑस्टियम इज द स्मॉल ओपनिंग इन द फिम्ब्री विच हेल्प टू ड्राईव्ह, खेचणे ओढण्यासाठी एगला किंवा ओहमला मदत होते. ठीक आहे. त्यानंतर ड्युरिंग द क्वायटस, क्वायटस मीन्स सेक्शुअल इंटरकोर्स.
सीमेन जे आहे, सीमेन आता पुन्हा सांगायची गरज आहे का? सीमेन इज द स्पर्म अँड द सिक्रेशन ऑफ अदर एक्सेसरी ग्लँड्स, यांच्या कॉम्बिनेशनला आपण सीमेन असे म्हणतो. क्वाइटस करताना, लैंगिक संभोग करताना सीमेन इज डिपॉझिटेड इनटू द वजाइना ऑफ द फिमेल. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज इनसेमायनेशन. कारण इन म्हणजे आतमध्ये सीमेन डिपॉझिट केलं गेलं, त्याला इनसेमायनेशन असे आपण म्हणू. ह्युमन मेल ड्युरिंग द इजॅक्युलेशन, इजॅक्युलेशन मीन्स द प्रोसेस ऑफ थ्रोज आउट ऑफ दॅट सीमेन इनटू द वजाइना, त्याला इजॅक्युलेशन म्हणू. ह्युमन मेल ड्युरिंग इजॅक्युलेशन गिव्स आउट 2 to 4 ml ऑफ द सीमेन. 2 ते 4 ml सीमेन आहे, विथ एन ॲव्हरेज काउंट ऑफ 200 to 400 मिलियन स्पर्म. आणि त्या 2 ते 4 ml मध्ये जवळपास 200 to 400 मिलियन्स ऑफ द स्पर्म्स प्रेझेंट असतात. तर हे होते काही सिग्निफिकन्स होते, आणि आय होप दॅट की एव्हरी सिग्निफिकन्स, कारण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर्स आपण सगळे व्यवस्थित बघितलेले आहेत, त्यामुळे प्रेझेंट व्हिडिओ लेक्चर मध्ये देर इज अ नो न्यू इन दिस सेक्शन. सो यू शुड अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स व्हेरी क्लिअरली. ओके बेटा, सो लेट्स मूव्ह. आता पुढच्या मुद्द्याकडे वळायचं आहे, आणि तो पुढचा मुद्दा आहे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. हाऊ एम्ब्रियो इज डेव्हलप्ड. ते कुठं डेव्हलप होतो आणि कसा डेव्हलप होतो. सो लेट्स स्टार्ट. बिफोर वी आर मूव्हिंग अहेड, व्हॉट काइंड ऑफ द नॉलेज वी हॅव राईट नाऊ. आपल्याकडे आता सध्या कोणत्या प्रकारचं नॉलेज आहे? आपल्याकडे हे नॉलेज आहे की सध्या देर इज अ प्रोसेस ऑफ द फर्टिलायझेशन इज टेक्स प्लेस. It means that haploid male gamete and haploid female gamete are united together, and this result into the formation of diploid zygote. So we have a zygote right now. So we are moving further. तर ह्या झायगोट पासून पुढे आपल्याला जायचं आहे. आता तिथून तर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट सुरुवात होणार आहे. लेट्स स्टार्ट. The zygote formed as the result of the syngamy. Syngamy माहिती आहे ना? येस, पेअरिंग ऑफ द क्रोमोसोम झालेली आहे, आणि मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं युनियन होणे, फर्टिलायझेशन होणे, आणि झायगोट फॉर्मेशन होणे, त्याला सिनगॅमी म्हणतो. आता झायगोट फॉर्मड ॲज अ रिझल्ट ऑफ द सिनगॅमी इज ऍक्टिव्हेटेड टू डिवाइड. आता त्या सेल्स आहेत बेटा. झायगोट म्हणजे काय तर एक नथिंग बट अ सेल, डिप्लॉइड सेल. दिस सेल अंडरगोज द डिव्हिजन. ह्या सेलचं आता डिव्हिजन व्हायला सुरुवात होणार आहे, तर त्याला आपण असा क्लिवेज हा शब्द प्रयोग करतो, डिव्हिजन नाही करत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द क्लिवेज अँड द डिव्हिजन? येस, डिव्हिजन इज अ स्लो प्रोसेस, अँड क्लिवेज इज द रॅपिड प्रोसेस. दिस इज द डिफरन्स बिटवीन दिस टू टर्म. ओके, लेट्स स्टार्ट. चलो बेटा आगे बढ़ते. इट इज द प्रोसेस ऑफ अर्ली मायटोटिक डिव्हिजन. क्लिवेज काय आहे? क्लिवेज बेसिकली कुठल्याही एखाद्या गोष्टीचे 2 तुकडे करणे होय. तुकडे करणे होय, कापणे, कट करणे, क्लीव करणे. मग क्लिवेज काय आहे ते तर सांगितलेलं आहे. इट इज द प्रोसेस ऑफ अर्लियर किंवा अर्ली मायटोटिक डिव्हिजन आहे. झायगोटचं डिव्हिजन आहे, आणि त्या झायगोटच्या डिव्हिजन पासून आपल्याला हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला तयार झालेला दिसतो. हॉलो मीन्स कळतो ना? यस, आतून पोकळ असलं ना. मल्टीसेल्युलर, खूप मोठ्या संख्येने सेल्स असणारा, आणि त्या खूप मोठ्या सेलच्या संख्येला, त्या एकत्रीकरणाला आपण ब्लास्टुला असा शब्द प्रयोग करतो. आलं लक्षामध्ये? ब्लास्टुला. चलो, म्हणजे काय सांगितलं आपल्याला आता? डेफिनेशन काय लक्षात आली? अर्ली मायटोटिक डिव्हिजन ऑफ झायगोट इनटू हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला. पुन्हा एकदा ब्लास्टुला विचारचाल का रे? कन्फ्युजन मध्ये येताल का? नाही, गरज नाही. इट इज द डेव्हलपमेंटल स्टेज ऑफ द एम्ब्रियो. एम्ब्रियोची एक डेव्हलपमेंटची अवस्था आहे, एक स्टेज आहे. पुढे, इट डज नॉट इन्व्हॉल्व ग्रोथ ऑफ द डॉटर सेल. आता सेल डिव्हिजन मध्ये याच्यामध्ये फरक काय आहे? व्हॉट मेजर डिफरन्स इज दॅट की सेल डिव्हिजन इन्व्हॉल्व द ग्रोथ
and maturity of the cell. But here, in the case of the cleavage, it does not involve the growth of the daughter cell. आता एक सेल झायगोट डिवाइड होतो, झायगोट डिवाइड झाल्यानंतर दोन सेल्स तयार होतात, बट दीज टू सेल्स नॉट हॅव्हिंग अ टाइम ऑफ द ग्रोथ, किंवा ते डू नॉट ग्रो प्रॉपरली, ते वाढत नाहीत, तरी पण ते डिव्हिजन करतात, म्हणजेच क्लिवेज करत राहतात. इट डज नॉट इन्व्हॉल्व द ग्रोथ ऑफ द डॉटर सेल. द सेल फॉर्मड बाय द क्लिवेज इज कॉल्ड एज अ ब्लास्टोमियर. आता झायगोट आहे आणि झायगोट पासून ज्या सेल्स तयार होतील नवीन दोन सेल, तर वी कॉल दॅट सेल ब्लास्टोमियर. त्यांना आपण ब्लास्टोमियर असे म्हणायचं. नीट लक्षात घ्या, इथून पुढे खूप याच्यावर आपलं हे आहे. ओके, त्यांना ब्लास्टोमियर असे आपण म्हणतो. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे की डिव्हिजन तर झालंय बेटा, पण त्या ब्लास्टोमियरला ग्रोथ व्हायला चान्स आहे का? नो. सिन्स देर इज अ नो ग्रोथ फेज बिटवीन द क्लिवेज. क्लिवेज मध्ये ग्रोथ फेज नाही. मग ग्रोथ फेज नसल्यामुळं साईज ऑफ दॅट सेल नेवर नीड टू बी इनक्रीज. त्यांना वाढण्याची गरज सुद्धा नाही. सिन्स देर इज अ नो ग्रोथ फेज बिटवीन द क्लिवेज, the size of the blastomere will reduce with every successive cleavage. आता जेवढे सलग डिव्हिजन होत जातील क्लिवेज होत राहील, कारण संख्या तर वाढणार आहे, आणि संख्या वाढल्यामुळं काय होणार आहे बेटा की एक लिमिटेड स्पेस आहे. तर आपण जसे बसमध्ये किंवा इतर कुठल्या तरी वाहनाने जास्त प्रवासी संख्या असेल, तर आपण जसे एकमेकांना काय करतो की शॉर्ट जागेमध्ये बसतो, एकमेकावर प्रेशर होतं आपलं, आणि आपण कमी जागेमध्ये बसतो, ऍडजस्ट करतो. सेम त्याच पद्धतीनं मुलांनो आणि मुलींनो, बेटा ब्लास्टोमियरला डज नॉट गेट अ चान्स, ब्लास्टोमियर डज नॉट गेट अ चान्स टू ग्रो इन अ साइज. सो दॅट्स वाय डिव्हिजन शुड नॉट बी स्टॉप. डिव्हिजन तर स्टॉप झालेलं नाही. ऍडिशन ऑफ द सेल किंवा ऍडिशन ऑफ द ब्लास्टोमियर कंटिन्युअसली टेक्स प्लेस, अँड द स्पेस रिमेन कॉन्स्टंट और सेम. स्पेस तर सेमच राहणार, पण संख्या जी आहे ती वाढतच जाणार. पण त्यामुळं काय की अगोदर तयार झालेल्या जो फर्स्ट ब्लास्टोमियर तयार झाले जे मोठे, ते दुसऱ्यांदा तयार झाल्यानंतर अजून छोटे 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 छोटेच होत राहणार बेटा. ते सक्सेसिव्ह क्लिवेज होत असताना रेड्युस्ड होत जाणार. ठीक आहे. आता हीच गोष्ट थोडी इथं आकृतीवर बघू आपण. हे आपल्या राईट साइडला एक आकृती आहे छान. झायगोट दिसतं. डे फर्स्ट mitotic division takes place. It means there is a production of the two cells in the day 2. These two cells are nothing but the blastomere. Again mitotic division takes place, and these blastomeres get converted into 4 blastomere. These 4 blastomere again undergoes the mitotic division and produce the mass of the cell. पण एक गोष्ट लक्षात घ्या की हे बघा, झायगोटचा जेवढा आकार आहे तितकाच आकार पुढे पण चाललेला आहे. बट द नंबर ऑफ द सेल्स हॅज बीन इन्क्रीज्ड रॅपिडली. नंबर ऑफ द सेल्स वाढत आहेत. पण नंबर ऑफ द सेल वाढून सुद्धा काय होत आहे बेटा की ते जे स्पेस आहे तितकाच ऑक्युपाय ते करत आहेत. याचाच अर्थ प्रिव्हियसली प्रोड्यूस होत राहणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या आकाराने रेड्यूसच होत जातात, कारण बाकी नवीन तयार होणाऱ्या सेल्सला जागा देण्यासाठी. तर अशा पद्धतीनं डे फर्स्ट, डे सेकंड, डे थर्ड असं होत जातं. मोरुला वगैरे तयार होत जातो. ठीक आहे बेटा. मोरुला काय आहे तर हे सगळं आता पुढे डिटेलमध्ये आपल्याला शिकायचंय. इनिशियली आपण अटेन्शन कुठं पेड करायचे की डे फर्स्टला झायगोट, मायटोसिस, 2 सेल, ब्लास्टोमियर, पुन्हा 4 सेल, त्या बी ब्लास्टोमियर, मायटोसिस, असे हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. ओके. as the size reduces the metabolic rate increases. आता साईज जशी जशी रेड्यूस होत असते बेटा, ते मेटाबॉलिक रेट ऑफ द सेल किंवा मेटाबॉलिक रेट हॅज बीन इन्क्रीज्ड. आणि तो कसा होत असतो? इन्क्रीज होत असतो. का? बिकॉज मॅक्झिमम नंबर ऑफ द सेल्स आर कंटिन्युअसली ऍडेड. तो ऍड होत राहतात ना नवीन सेल तयार झालेल्या, म्हणून मेटाबॉलिकली दे नीड टू बी इन्क्रीज्ड. ओके. सबसिक्वेंट क्लिवेज आर दस फास्टर दॅन अर्लियर. आता जे फर्स्ट क्लिवेज झालं त्याच्यापेक्षा सेकंड फास्टर होतं, थर्ड त्याच्यापेक्षा फास्टर,
फोर्थ त्याच्यापेक्षा फास्टर होतं. इट मीन्स दॅट की काय, सबसिक्वेंट जे क्लिवेज आहेत ते फास्टर होतात अर्लियर पेक्षा. ठीक आहे, तर त्यांचा टाइम जो आहे तो टाइम हा रिड्युसिंग टाइमच असतो. इट मीन्स दॅट की टाइम कमी होत जातो, म्हणजे जे डिव्हिजन आहे किंवा जे क्लिवेज आहे ते फास्टर होत असतं. दिस रिक्वायर रॅपिड रिप्लिकेशन ऑफ द डीएनए. बरोबर आहे ना. आता सेलला ग्रोथ व्हायला टाइम नाहीये बेटा, तर त्यामुळं काय होतं की सेलच्या मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या मध्ये कोण आहे, डीएनए आहेत. तर त्या डीएनए ला रिप्लिकेट व्हायला लागतं, कारण ते पुढील सेलमध्ये पाठवायचेत ना. तर डीएनए दिस रिक्वायर दिस टाइप ऑफ द रॅपिड or the faster cleavage require the rapid replication of the DNA. डीएनए चं रिप्लिकेशन सुद्धा रॅपिड पद्धतीनं पाहिजे. का? कारण डीएनए तर डिस्ट्रीब्यूट इक्वली पुढच्या सेल्स मध्ये व्हायलाच पाहिजे ना, त्यासाठी. अँड हाय कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन आणि हाय कन्झम्पशन ऑफ द ऑक्सिजन, ह्या दोन गोष्टी प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द क्लिवेज. क्लिवेज मध्ये फार जबरदस्त ह्या दोन गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. कारण काय, सेलला ग्रो व्हायला वेळ आहे का? नो. न्यूक्लियस मध्ये जेनेटिक मटेरियल आहे, हो. ते काय व्हायला पाहिजे, आता आपलं ह्युमन बिईंगचं चर्चा करतोय म्हणजे डेफिनेटली डीएनए आहे. डीएनए नीड टू बी रिप्लिकेट फॉर कशासाठी, तर ट्रान्सफर ऑफ दॅट जेनेटिक मटेरियल इन टू देअर डॉटर सेल. त्यांच्या डॉटर सेल मध्ये ते पाठवायचे, म्हणून जलद गतीने काय होत असते, रिप्लिकेशन होत असतं. ओके. आणि ह्या सगळ्या प्रोसेससाठी कन्झम्पशन ऑफ द ऑक्सिजन इज इन द हाय लेवल. हाय लेवलवर ते कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन असतं. पुढे आता ही प्रोसेस ऑफ द क्लिवेज काय आहे त्याबद्दलची चर्चा करायची आहे. प्रोसेस ऑफ क्लिवेज. ठीक आहे बेटा, चलो पहिल्यांदा बघू. इन द ह्युमन क्लिवेज इज अ होलोब्लास्टिक. होलोब्लास्टिक आहे म्हणजे कसं, द होल झायगोट डिवाइड होतो. म्हणून एमसीक्यू साठी लक्षात ठेवा, एमसीक्यू साठी लक्षात ठेवा, होल संपूर्ण झायगोट डिवाइड होतो, किंवा झायगोटचा पार्ट डिवाइड नाही होत, होल झायगोट डिवाइड, मग त्याला होलोब्लास्टिक असे म्हणायचं. In the human being, the cleavage is holoblastic. The whole zygote is get divided. The cleavage plane may be longitudinal plane आहे, म्हणजे इक्वली एकाच पद्धतीनं डिव्हिजन होतं असं अजिबात नाही. पहिलं डिव्हिजन लॉन्जिट्युडिनल किंवा मेरिडोनियल होतं, त्यानंतर इक्विटोरियल किंवा हॉरिझॉन्टल असं सुद्धा होतं. म्हणजे मुलांना मुलींना ही डिव्हिजनचे प्रकार आहेत, आडवे उभे. आलं लक्षामध्ये, अशा पद्धतीचे हे डिव्हिजनचे प्रकार आहेत. चलो पहिल्यांदा बघू आता कसं. फर्स्ट डिव्हिजन जे झालंय मुलांना आणि मुलींना, फर्स्ट डिव्हिजन हे उभं झालं, लक्षात आलं. ते उभं झालं म्हणजे काय, लॉन्जिट्युडिनल म्हणून असेल त्याला. आणि हे सेकंड डिव्हिजन जे आहे ते सेकंड डिव्हिजन आडवं झालं, आडवं. बघा ना, 4 सेल्स अशा, ह्याच 2 ब्लास्टोमियरला आडव्यातून डिवाइड करून 4 सेल्स प्रोड्यूस केलेले आहेत. तर हे प्रकार होता, जे आपलं कन्फ्युजन होऊ नये की हे असं कोणतं डिव्हिजन असतं, तर ते डिव्हिजन आपल्याला तिथं दिसतं. ठीक आहे बेटा, चलो पुढे. त्यानंतर इट्स अ रेडियल अँड इनडिटर्मिनेट. आता ते जे डिव्हिजन आहे ते रेडियल आहे, म्हणजे कुठल्या पण दिशेनं होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इनडिटर्मिनेट आहे. इनडिटर्मिनेटचा अर्थ अनिश्चित, किती पण होऊ शकतं. डिटर्मिनेट, प्रत्येक ब्लास्टोमियर जो आहे त्याचा जो फेट म्हणजे फ्युचर आहे ते प्री डिटर्मिन्ड नाही, म्हणजे त्यानं नेमकं काय करावं हे डिटर्मिन नाही. सपोज दॅट की ते जे 2 ब्लास्टोमियर आहेत सुरुवातीला दाखवलेले झायगोट पासून, ते जर सेपरेट झाले, तर ते सेपरेट झाल्यानंतर दे आर इंडिपेंडेंटली कॅपेबल टू प्रोड्यूस अँड डिवाइड अँड प्रोड्यूस द इंडिपेंडेंट एम्ब्रिओ, म्हणजे 2 एम्ब्रिओ प्रोड्यूस करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. म्हणून असं सांगितलेलं आहे की जे काही क्लिवेज आहे ते क्लिवेज इनडिटर्मिनेट आहे, निश्चित नाही, किंवा ते प्री डिटर्मिन्ड नाही, काही पण होऊ शकतं त्याच्यामध्ये. ठीक आहे बेटा. त्यानंतर आता बघू मग हे क्लिवेज 3 कोणते आणि कसे आहेत. पहिलं क्लिवेज फर्स्ट मध्ये काय होतं. द फर्स्ट क्लिवेज इन द झायगोट इज मेरिडोनियल किंवा मेरिडिओनल. मेरिडिओनल म्हणजे काय, उभ्या स्वरूपामध्ये असणार आहे. दिस क्लिवेज ऑकर at the 30 hours after the fertilization. MCQ साठी लक्षात घ्या दोन्ही बी गोष्टी. क्लिवेज फर्स्टचा टायमिंग किती आहे, फर्टिलायझेशन झाल्यानंतर अबाउट 30 तासानंतर, अबाउट 30 आवर्सच्या नंतर. ठीक आहे बेटा. दिस फर्स्ट
हे जे क्लिवेज आहे तर दॅट क्लिवेज ऑकर्स ॲट द 30 hours ऑफ द फर्टिलायझेशन. ओके, फर्टिलायझेशनच्या नंतर 30 तासानंतर. त्यानंतर इट डिवाइड्स लॉन्जिट्युडिनली. बरोबर आहे बेटा, ते लॉन्जिट्युडनली डिवाइड होतात ते बी लक्षात ठेवायचे. आणि लॉन्जिट्युडिनली डिवाइड झाल्यानंतर दोन तयार होतात सेल्स, अँड दॅट टू सेल्स आर ब्लास्टोमियर. वन इज स्लाइटली लार्जर दॅन द अदर. बोथ दे आर नॉट इक्वल साइज्ड. दोन्ही बी इक्वल साइजचे अजिबात नाही. एक लार्जर आहे आणि एक स्मॉलर म्हणजे स्लाइटली अगदी छोटासा त्याच्यात डिफरन्स आहे. चला, तर ही होती मग फर्स्ट क्लिवेज. सेकंड क्लिवेज मध्ये काय होतं त्याबद्दलची आपण चर्चा करू. सेकंड क्लिवेज जे आहे ते सुद्धा लॉन्जिट्युडिनल होतं, बट राईट अँगल टू इच अदर. म्हणजे ह्यांच्या राईट अँगल टू इच अदर. फर्स्टला जे होतं त्याच्या राईट अँगलने होतं. चलो, आता काय झालं की सेकंड क्लिवेज होतं राईट अँगलने होतं, फर्स्ट वन जे झालं त्याच्या राईट अँगलने. ओके, हे कधी घडतं? इट ऑकर्स आफ्टर दी 30 hours ऑफ द फर्स्ट क्लिवेज. फर्स्ट क्लिवेज झाल्यानंतर 30 hours ला. म्हणजे असा अर्थ होतो का की फर्टिलायझेशनच्या नंतर इट मीन्स दॅट की डेफिनेटली सेकंड क्लिवेज डिव्हिजन टेक्स प्लेस आफ्टर द 60 hours ऑफ कशाच्या? तर फर्टिलायझेशनच्या. जर प्रश्न असा विचारला द 60 hours तिथं असेल तर यू नेव्हर नीड टू बी गेट कन्फ्युज्ड. ओके, तर हे लॉजिक थोडंसं त्यामध्ये वापरा. इट डिवाइड्स बोथ ब्लास्टोमियर रिझल्टिंग इन टू 4 सेल्ड स्टेज. बघा, दोन्ही ब्लास्टोमियर पहिल्यांदा डे फर्स्ट मध्ये 30 तासाच्या नंतर घडलेल्यामध्ये 2 ब्लास्टोमियर तयार आहेत, आणि सेकंड क्लिवेज डिव्हिजन ऑल्सो टेक्स प्लेस अँड इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द 4 ब्लास्टोमियर किंवा 4 सेल्ड स्टेज तयार झालेली आहे. हे झालं दुसरं क्लिवेज. आता तिसरं क्लिवेज काय आहे? थर्ड क्लिवेज इज अ हॉरिझॉन्टल. ते हॉरिझॉन्टल क्लिवेज होतं तिसरं. आफ्टर थर्ड क्लिवेज, तिसऱ्या क्लिवेजच्या नंतर द एम्ब्रिओ इज इन 8 सेल्ड स्टेज. बरोबर, फर्स्ट मध्ये 2, सेकंड मध्ये 4 अँड थर्ड मध्ये आपल्याला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो 8 सेल्ड स्टेज. ठीक आहे. ऍज द क्लिवेज आर गोइंग ऑन द यंग एम्ब्रिओ तयार होतो, इज ग्रॅज्युअली पुश्ड टुवर्ड्स द युटरस. आता काय आहे की जसं जसं थर्ड क्लिवेज गोइंग ऑन होतं तसा तसा जो एम्ब्रिओ तयार होत चाललेला आहे. सर, एम्ब्रिओ कुठे आहे? बेटा, दीज झायगोट पासून ज्या सेलचं डिव्हिजन क्लिवेज होत चाललंय त्याचंच रूपांतर झायगोट म्हणजे त्याचंच रूपांतर एम्ब्रिओ मध्ये होणार आहे. आणि दॅट एम्ब्रिओ इज पुश्ड टुवर्ड्स द युटेरस, आणि ते युटेरस कडे त्याला पुश केलं जातं, ढकललं जातं. इट टेक्स प्लेस अबाउट 70 hours आफ्टर द फर्टिलायझेशन. 72 तासाच्या नंतर जे होतं ते थर्ड क्लिवेज होतं आफ्टर 72 hours. ओके, चला. त्यानंतर आता जायचं बेटा मोरुलाच्या बाबतीमध्ये. सध्या कुठे आहेत आम्ही? 72 तास झालेले आहेत. हाऊ मेनी नंबर ऑफ द सेल स्टेज नाउ वी हॅव सीन इन द एम्ब्रिओ? 8 सेल्ड स्टेज. सो फ्रॉम दॅट 8 सेल्ड स्टेज वी जस्ट नीड टू मूव्ह अहेड. चलो, बाय द एंड ऑफ, आता तिसरं 72 तास म्हणजे 3 दिवस. बाय द एंड ऑफ द 4th डे, चौथ्या दिवसाच्या एंड नंतर, आफ्टर द फर्टिलायझेशन द एम्ब्रिओ इज अ सॉलिड बॉल ऑफ 16 to 32 सेल्स. 16 ते 32 सेल एवढा मास ऑफ द सेल तयार होतो बेटा. इथं सॉलिड बॉल तयार होतो, हे अशा पद्धतीचा सॉलिड बॉल. 16 सेल्ड स्टेज. आपल्याकडे 8 होत्या, 4th डेला 16 झाल्या. ठीक आहे बेटा. तर अशा पद्धतीनं जे तयार झालेलं स्ट्रक्चर आहे इथं आपल्याला क्लिअरली दिसतं माय डिअर स्टुडंट. हे इट इज एक्सटर्नली लुकिंग लाईक मलबेरी सारखं दिसतं आपल्याला. मलबेरी एक फळ आहे की जिथं बारीक 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 सेतुके आपण त्याला म्हणतो, सेतुके, ते सेतुक्यासारखं ते दिसतं. दिस स्टेज इज दस कॉल्ड मोरुला.
ते मोरुला सारखं अपिअर होतं, त्या एका फ्रूट सारखं आहे म्हणून त्याला मोरुला म्हणायचं, कारण अरेंजमेंट ऑफ दॅट सीड, त्याच्यामध्ये बी सीडची अरेंजमेंट तशीच असते क्लोजली. त्याच पद्धतीने इथं सुद्धा मोरुला आपल्याला दिसून येतो, म्हणून त्याला मोरुला स्टेज म्हणतात. द मोरुला सेल, मोरुला शो सेल ऑफ द टू टाईप, दोन टाईप ऑफ सेल्स आपल्याला मोरुला मध्ये दिसतात. एक स्मॉलर सेल आहे, ती क्लिअरर सेल आहे आणि टुवर्ड्स द आउटर साइड आहे जी आउटर साइड आहे बाहेरच्या साइडनं, स्मॉलर आहे, क्लिअरर आहे. आणि दुसरी आहे इनर सेल मास ऑफ द लार्जर सेल, आणि जी इनर सेल मास आहे म्हणजे त्या आवरणाच्या आतमध्ये जे आहेत त्यांना मुलांना आणि मुलींना आपण म्हणायचे इनर सेल मास, म्हणजे INM असे म्हणतो, ICM. ओके बेटा, इनर सेल मास. आणि ज्या लार्जर सेल असतात म्हणजे ज्या स्मॉलर सेल्स आहेत, क्लिअरर सेल्स आहेत, ते बाहेरच्या साईडनं त्यांचं आवरण तयार होतं. आता इथं आकृतीवर आपल्याला क्लिअरली दिसू शकतं बघा बेटा, हे जे बाहेरचं आवरण दिसतं त्या बाहेरच्या आवरणातल्या सेल ज्या आहेत त्या स्मॉलर सेल, क्लिअरर सेल्स आहेत. आता ह्याच्यावरच पुढची सगळी काही इन्फॉर्मेशन, पुढची स्टडी टोटली डिपेंड आहे. त्यासाठी आता आपल्याला सगळं ह्या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे. सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. सेल ज्या आहेत त्या कॉम्पॅक्टली अरेंज्ड म्हणजे दे आर फिट इनटू अ स्मॉल स्पेस. लार्ज नंबर ऑफ द सेल्स आर फिट इनटू द स्मॉल स्पेस. ठीक आहे. टिल द फॉर्मेशन ऑफ द मोरुला, मोरुलाचं फॉर्मेशन होईपर्यंत झोना पेलुसिडा इज रिटेनड अराउंड द एम्ब्रियो. हे काय बेटा, इथं झोना पेलुसिडा नाव दिलेलं आहे बघा, आकृतीवर दिसतं आपल्याला. ते झोना पेलुसिडा जे आहे ते आवरण तयार झालेलं आहे त्याच्यावर, इज रिटेन, ते परत मिळालेलं असतं. फॉर्मेशन ऑफ द मोरुला होईपर्यंत झोना पेलुसिडा त्यावर तयार झालेला आहे. दस देर इज अ नो चेंज इन द ओव्हरऑल साइज ऑफ द झायगोट टू मोरुला. झायगोट टू मोरुला याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची साईज मध्ये चेंज झालेली आपल्याला मुलांना मुलींना दिसून येत नाही. आलं लक्षामध्ये बेटा? ठीक आहे. आता हे जे बघा आउटर सेल आहेत, ह्या स्मॉलर सेल दिसायला लागल्यात आपल्याला, ह्या स्मॉलर सेल आहेत त्यांना आउटर लेअर ऑफ द सेल असं म्हणू. आणि ज्या इनर सेल मास आहेत ते बघा इनसाइडला प्रेझेंट आहेत, त्या सेल्स मुलांना आणि मुलींना क्लिअरर नाहीत, त्या लार्जर आहेत. आणि ज्या साइडनं आहेत पेरिफेरल साइडनं त्या स्मॉलर सेल्स आहेत, क्लिअरर सेल्स आहेत. द मोरुला रिचेस द इस्थमस, मोरुला रीच करतो, इस्थमसला जाऊन पोहोचतो. इस्थमस काय चव्हाणसर? इस्थमस इज द प्रॉक्सिमल स्टेज किंवा प्रॉक्सिमल जो पार्ट आहे, म्हणजे कशाचा, अँपुलाच्या नंतरचा जो युटेरस कडेचा पार्ट आहे त्याला इस्थमस असे म्हणतो. अँपुलाच्या पुढचा पार्ट म्हणजे युटेरस कडे असणारा जो पार्ट आहे त्याला इस्थमस असे म्हणतो. तो मोरुला इस्थमसला पोहोचतो. फोर्थ डे गेन्स द एंट्री ऑफ द युटेरस बाय द एंड ऑफ द फोर्थ डे. आणि चौथ्या दिवसाच्या नंतर एंड ऑफ द फोर्थ डे झाला की त्याला युटेरस मध्ये एंट्री मिळते. आता वन थिंग आय वुड लाईक टू रिमाइंड टू ऑल ऑफ यू की एक्झॅक्ट व्हॉट काइंड ऑफ द इन्फॉर्मेशन यू नीड टू बी कीप इन युअर माइंड फॉर द फर्दर व्हिडिओ. पुढील व्हिडिओसाठी आपल्या डोक्यात काय असावं की फोर्थ डे हॅज बीन कम्प्लिटेड. 16 number of the cells, 16 to 34, 32 number of the cells are produced here. The stage of such large number of the cell is considered as a morula, and that morula right now need to be enter into the कशामध्ये जाणार आहे तर ते जाणार आहे मुलांना मुलींना आता युटेरस मध्ये. आता इथून पुढची जी माहिती आहे ती ब्लास्टुलेशन पासून सुरुवात होईल. ठीक आहे बेटा? टिल देन गुड बाय. God bless you all.